नमस्कार शेतकरी मित्रांनो, सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। राज्याच्या बहुतांश भागात कालपासून पावसाचा जोर कमी झालेला आहे। बहुतांश भागात ऊन सावलीचा खेळ सुरू असताना दिसत आहे, पण हवामान विभागाने विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज दिला आहे। हवामान विभागाने आज विदर्भातील बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, गडचिरोली, नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यांना काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे। तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम तर जोरदार पावसाची शक्यता आहे। तसेच उद्या कोकण तसेच मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, पुणे आणि नाशिक, तर विदर्भातील अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला। तर मराठवाडा आणि खानदेशसह इतर जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे। काही ठिकाणी हजेरी पाहायला मिळणार आहे, पण शुक्रवारपासून राज्याच्या काही भागात आणखीन पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे। कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यालाही काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी अतिशय जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे। तर संपूर्ण विदर्भात शुक्रवारपासून पुढील 3 दिवस ठिकठिकाणी जोरदार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे। असेच नवीन हवामान अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।